झी 24 तासच्या महाराष्ट्र एक पाऊल पुढे या कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण राज्यातल्या आठवडाभरातल्या सर्वसामान्यांशी संबंधित महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत। पुढील 3 वर्षात वाढवण बंदर थेट समृद्धी महामार्गाला जोडलं जाणार आहे आणि याच्यावर शिक्कामोर्तब राज्य मंत्रिमंडळामध्ये करण्यात आले। या फ्रेट कॉरिडॉर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने भरवीरमध्ये जोडण्यात येईल। फ्रेट कॉरिडॉर चांदवड नाशिक मध्ये जोडलं जाणार आहे। 104.898 किलोमीटरचा महामार्ग प्रकल्प उभारणी कालावधी साधारण 3 वर्ष, जवळपास 80 किलोमीटर प्रवास वाचेल। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला उपयुक्त ठरेल। वेळेची बचत 4 ते 5 तासांवरून साधारणतः 1 ते 1.5 तासावर येईल। लॉजिस्टिक क्षेत्राला याचा फायदा होईल। रोजगार निर्मिती आणि उत्तम बाजारपेठ उपलब्ध होईल। राज्यातील नवउद्योजकांना सक्षम करण्याच्या हेतूने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 ला मान्यता देण्यात आली आहे। या धोरणाद्वारे महाराष्ट्राला भारतातला सर्वात गतिशील आणि भविष्यवेधी स्टार्टअप केंद्र म्हणून उभारण्याचा उद्देश राज्य सरकारचा आहे। 5 वर्षांमध्ये 1.25 लाख उद्योजक घडवणं, 50,000 स्टार्टअप्सना मान्यता देणं, 5 लाख इच्छुकांमधून अंतिम 25,000 निवडकांना 5 ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज सहाय्य मिळू शकतं। महाराष्ट्राच्या विकासाला योग्य ती गती मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 30 प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला। मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारावेत, शिवाय पायाभूत सुविधा प्रकल्प राबवताना तो वेळेत पूर्ण होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवं अशी सूचना केली। प्रत्येकाचं स्वतंत्र डॅशबोर्ड न करता फक्त सीएम डॅशबोर्डवरच प्रत्येक प्रकल्पाची सद्यस्थिती नोंदवली गेली पाहिजेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या। 33 प्रोजेक्टचा रिव्ह्यू घेऊन या सगळ्या प्रोजेक्ट्सला फास्ट ट्रॅकवर आपण आणलेला आहे आणि आपल्या वॉर रूमचा फायदा हा होतो की सगळे अधिकारी केंद्र सरकारचे राज्य सरकारचे एकाच ठिकाणी असल्यामुळे ज्यांनी अडवणूक केली आहे किंवा ज्यांच्या ठिकाणी निर्णय झालेले नाही आहेत ते निर्णय अत्यंत वेगाने त्या ठिकाणी होतात। त्यामुळे मला विश्वास आहे की हे जे 33 प्रोजेक्ट आपण घेतलेले आहेत हे सगळेच्या सगळे प्रोजेक्ट वेळेमध्ये आपण पूर्ण करू शकतो। 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये अंगदान जीवदान संजीवनी अभियानाअंतर्गत अवयवदान पंधरवडा साजरा केला जातोय। राज्यातल्या अवयवदानाचं प्रमाण वाढावं आणि अवयवदानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावं यासाठी हा आठवडा साजरा करण्यात येतो। राज्यातल्या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण म्हणजेच MSRRA स्थापन करण्याची कार्यवाही सुरू करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिलेली आहे। राज्यातल्या नद्यांचं शाश्वत पुनरुज्जीवन साध्य करण्यासाठी हे प्राधिकरण व्यापक काम करेल। दैनंदिन कामकाजासाठी MPCBचे सदस्य सचिव प्रमुख असलेले एक समर्पित सचिवालय सुद्धा स्थापन करण्याचे सूतोवाच त्यांनी केलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या बीड दौऱ्यामध्ये विकास कामांच्या पाहणीचा धडाका लावला होता। बीड शहरातल्या चंपावती क्रीडा मंडळ, कनकालेश्वर मंदिर, जिल्हा रुग्णालय, जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणाचा आढावा घेतला। यावेळी अजितदादांनी अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या। गुणवत्तापूर्ण कामांसोबतच वेळेमध्ये काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्समध्ये अतिरिक्त शोज मिळवून देण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। या दरम्यान त्यांनी निर्माते, वितरक, मल्टीप्लेक्स मालक यांचं म्हणणं जाणून घेतलं। समितीमध्ये संबंधित विभागाचे सचिव आणि मराठी निर्माते, वितरक आणि मल्टीप्लेक्स मालकांचा समावेश असेल आणि समिती 1.5 महिन्यामध्ये आपला अहवाल सादर करणार आहे। मराठी सिनेमांना प्राधान्य देणं, त्यांना वेळ देणं, प्राईम टाईम देणं आणि त्याचबरोबर डेडिकेटेड स्क्रीन त्यांना मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांची होती। तर त्यावेळी एक समिती गठीत केलेली आहे आणि 1.5 महिन्यामध्ये या समितीचा अहवाल येईल। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं संघर्षमय जीवन, त्यांचं महान कार्य, अजरामर साहित्य जगासमोर येण्याकरता त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल। याकरिता निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासित करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दाखवलेल्या मार्गावर राज्य शासन मार्गक्रमण करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। महाराष्ट्र एक पाऊल पुढे या कार्यक्रमात सध्या इथेच थांबतोय। पुढच्या आठवड्यामध्ये नव्या घडामोडींसह भेटूया। पाहत रहा झी 24 तास।